गावकऱ्यांच्या प्रेमाने मी घडलेलो, सेवेसाठी आयुष्य वाहिले। माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे मनोगत, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्षाने मला तिकीट दिले म्हणून सलग 28 वर्षे आमदार होऊ शकलो, मंत्रिपद भूषवू शकलो। या काळात मी सदैव गाव, तालुक्याच्या सेवेसाठी तत्पर राहिलो। गावातील लोकांनी माझ्यावर घरातील व्यक्तीप्रमाणे प्रेम केले, त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी आहे। माझे राजकारण हे वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हते, तर जनतेच्या सेवेसाठी होते, अशा भावनिक शब्दांत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते कोगनोळी, तालुका निपाणी येथील मुस्लिम समाज भवनात झालेल्या सत्कार समारंभात बोलत होते। आज माझ्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की माणूस कामाच्या जोरावरच लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकतो। गावातील सर्व समाजघटकांनी मला दिलेले प्रेम हे माझ्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक आहे। मी मंत्री होतो, आमदार होतो, हे सारे पद तात्पुरते होते, पण लोकांचा स्नेह आणि आशीर्वाद हा कायमस्वरूपी आहे। या गावासाठी, या भागासाठी पुढेही काहीही करायची संधी मिळाली तर मी निसंकोचपणे पुढे येईन, असे पाटील म्हणाले। गावातील सर्व समाजघटकांनी आपलेपण दिले। मुस्लिम समाजाचे योगदान या भागात मोठे असून त्यांच्या प्रगतीसाठी मी नेहमी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले। अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते। के.डी. पाटील, मुरलीधर कोळेकर, ब्रह्मनाथ चौगुले, पूनम डांगरे व्यासपीठावर उपस्थित होते। जहांगीर कमते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या मुस्लिम बांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पंकज पाटील, अनिस मुल्ला, के.डी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले। ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई खोत, उपाध्यक्ष कल्पना आवटे, आप्पासाहेब माने, सचिन माने, सुजित माने, दिलावर भैरवाडे, सिंकदर बागवान, दादासाहेब माणगानवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थांचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सूत्रसंचलन मनसूर शेंडुरे यांनी केले व आभार मानले।